पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे हा जेल बाहेर आलेला आहे। विशेष मकोका कोर्टाने मारणेला जामीन मंजूर केलाय। इंजिनियरला मारहाण प्रकरणामध्ये मारणेला अटक झालेली होती। निवडणुकीच्या तोंडावर आता जामीन त्याला मिळालाय, त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तो जेल बाहेर आलेला आहे। कालच त्याला विशेष मकोका न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, गजा मारणेला आता मकोका न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग बाब अशी आहे की जे प्रतिज्ञापत्र फिर्यादीने दाखल केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची अपडेट पाहायला मिळते। हो, मुद्दा तोच आहे। याच्यामध्ये गजा मारण्याला ऐन इलेक्शनच्या तोंडावर नेमका कसा जामीन मिळतो आणि जो फिर्यादी आहे जोग म्हणून IT अभियंता, त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले कोर्टात की या प्रकरणात मला जी मारहाण झाली याला कुठलीही फूस नव्हती, कारण ही शेवटी संघटित गुन्हेगारी म्हणजे मोकाका अंतर्गत गजा मारण्याला अटक झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्याच केसमध्ये। आणि तोच फिर्यादी लिहून देतो की या केसमध्ये कुठलीही फूस नव्हती, मला रस्त्यातल्या वादातनं मग त्यावेळेस अटक का झाली। मग मुद्दा हाच आहे, ऐन इलेक्शनच्या तोंडावरती फिर्यादीला होस्टाईल केलं की काय असा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय। कोणी दबाव टाकला आणि आता इलेक्शन तोंडावर आले असतानाच कसं काय गजा मारणे बाहेर येतो। हाच गजा मारणे तळोजा जेलमधनं सुटल्यानंतर मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत होता। त्यानंतर त्याला तत्कालीन CP अमिताभ गुप्ता यांनी अटक केलं होतं मक्का। नंतर तो पुन्हा बाहेर आला। नंतर पुन्हा ह्याच कोथरूडच्या केसमध्ये हे जे केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते जोग म्हणून त्यांना मारहाण झाले। मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांवर परखड नाराजी व्यक्त केली। त्यानंतर गजा मारण्यावर पुन्हा मकोका लागला आणि तोच गजा मारणे आज इलेक्शनच्या तोंडावर बाहेर कसा येतो असा प्रश्न पुणेकरांना पडला, कारण याच गजा मारण्याची बायको नगरसेविका राहिलेली आहे। त्यामुळे आणखीन कुठले गुंड बाहेर आले तर आश्चर्य वाटायला नको। अगदी त्यामुळे दुर्दैव पुणेकरांचं ऐन इलेक्शन आले की गुंड कसे काय बाहेर येतात तुरुंगातनं। अगदी त्यामुळे पुणेकरांना साहजिकच आणि पुणेकरांनाच नाही तर संपूर्ण राज्यालाच तो प्रश्न पडलेला आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।